हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेत अनेक वर्ष भंगारासह अन्य साहित्य पडून आहे. कोणताही लिलाव अगर ऑडिट न करता हे साहित्य ठेवल्याचा आरोप करून या भंगारचा तात्काळ ऑडिट आणि लिलाव करावा अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा पक्षानं नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेत विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून पडलेल्या भंगार साहित्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भंगार साहित्याचे नियमानुसार ऑडिट न करता तसंच लिलाव प्रक्रिया न करता ते तसेच ठेवण्यात आल्याचा आरोप हिंदू महासभेनं केलाय. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना अखिल भारत हिंदू महासभा पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. नगरपालिकेतील भंगार साहित्याची अधिकृत मोजणी आणि लेखापरीक्षण झालं नसल्यानं शासनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची शक्यता असून संबंधित भंगार साहित्याबाबत आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची ही शक्यता नाकारता येत नसल्याचं निवेदनात म्हटलंय. नगरपालिकेतील सर्व भंगार साहित्याची तात्काळ मोजणी करून स्वतंत्र आणि अधिकृत ऑडिट करावं. मागील कालावधीत भंगार साहित्याच्या खरेदी विक्रीची नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी. नियमानुसार ई लिलाव किंवा पारदर्शक पद्धतीनं लिलाव प्रक्रिया तातडीनं राबवावी अशी मागणी केली आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सुहास माने, नितीन काकडे, सूर्यकांत रावण, दादासो कामते, संदीप भंडारे, पप्पू लोंढे, संतोष परीट, सचिन माळी, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.